सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. मित्र हो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या प्रकरणातील त्याचा परिचय जो आहे पहिल्या प्रकरणाचा तो आपण अभ्यासलेला आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला कोणकोणत्या बाबीचा अभ्यास करावयाचा आहे याचाही विचार केलेला आहे. साधारणपणे भारतीय समाजाचं यथार्थपणे आकलन होण्यासाठी आपल्याला या असणाऱ्या समाजाच्या निर्मितीचा विचार करावा लागतो. कारण आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये त्या समाजाची जडणघडण कशी झाली, तो समाज कसा अस्तित्वात आला, आजचं जे काही समाजाचं स्वरूप आहे ते कशा कशा प्रकारे आकार घेत गेलं, या गोष्टींचा नक्कीच आपल्याला जिज्ञासू वृत्तीनं विचार करावा लागतो. कारण आपल्याही मनामध्ये जिज्ञासा असतेच की खरोखरच या समाजाची निर्मिती कशी झाली असेल, आज या असणाऱ्या समुदायाचं समाजाचं जे काही मूर्त स्वरूप आपल्याला दिसतंय, या समाजामध्ये निर्माण झालेल्या चालीरीती आणि रूढी परंपरा कशा निर्माण झाल्या असतील, हे कुणी तयार केलं असेल, कुणी उभं केलं असेल, याविषयी नक्कीच समाजशास्त्राचे विद्यार्थी या नात्यानं आपल्या मनामध्ये जिज्ञासा आहेच. आणि म्हणून अशा प्रकारच्या असणाऱ्या या खंडप्राय देशामधील भारतीय समाजाचं असणारं पूर्वीचं स्वरूप जर आपल्याला अवलोकन करावयाचं असेल तर आपल्याला थोडंसं पाठीमागच्या इतिहासामध्ये डोकावून पाहावं लागतं. आणि त्याचाच भाग म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार या बाबीवरती, या मुद्द्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरती थोडीशी चर्चा केलेली आहे, परंतु आज सविस्तरपणे आपण या बाबीचा अभ्यास करणार आहोत. तर मित्र हो, साहजिकच भारतीय समुदायाचा अभ्यास करत असताना आपल्याला मोहनजोदाडो आणि हडप्पा या संस्कृतीपासून सुरुवात करावी लागते. ही जी असणारी सुरुवात आहे ती म्हणजे हडप्पा संस्कृतीचा असणारा जो काही कालखंड आहे तो कालखंड इसवी सन पूर्व 2600 ते इसवी सन पूर्व 1500 हा सांगितला जातो. आणि या असणाऱ्या कालखंडामध्ये उत्खननामध्ये ज्या काही स्त्री मूर्ती सापडल्या, पुरुष मूर्ती सापडल्या, त्याच्यावरून तत्कालीन समाज जो काही आहे तो मूर्तीपूजक असावा असा आपल्याला अंदाज येतो. तरी परंतु तशा प्रकारे निश्चित अशा प्रकारचा असणारा पुरावा मिळालेला नाही. परंतु नंतरच्या असणाऱ्या वैदिक संस्कृतीमध्ये सूर्य, जल वगैरे ह्या ज्या काही निसर्ग देवता आहेत, वादळ, याची पूजा केलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याबरोबरच त्याच असणाऱ्या काळामध्ये अवैदिक असणारे जे लोक होते, म्हणजे ज्यांनी वैदिक धर्म स्थापन केला त्याच्या व्यतिरिक्त असणारे अवैदिक लोक हे देखील या भूमीमध्ये होते. आणि त्यांनी या असणाऱ्या भूमीमध्ये त्यांच्या असणाऱ्या स्वतंत्र श्रद्धा प्रणाली जपलेल्या आहेत. परंतु असे काही त्यांचे ठराविक ग्रंथ वगैरे उपलब्ध नाहीत. तरी देखील हा जो असणारा समुदाय आहे तो समुदाय भूत प्रेत यावरती विश्वास ठेवणारा असावा. तर अशा प्रकारची असणारी ही जी काही हिंदू जीवन पद्धती आहे, या हिंदू जीवन पद्धतीमध्ये वैदिक काळाला विशेष प्रकारचं असणारं महत्त्व आहे. या वैदिक कालखंडाचे पूर्व वैदिक आणि उत्तर वैदिक असे दोन भाग पडलेले आहेत. पूर्व वैदिक कालखंड जो आहे तो 1500 ते 1000 वर्ष इसवी सनाच्या पूर्वी असा आहे. आणि उत्तर वैदिक जो आहे तो इसवी सन पूर्व सुमारे 1000 ते 500 हा जो असणारा उत्तर वैदिक कालखंड आहे. साहजिकच या कालखंडामध्ये
काही ग्रंथ निर्माण झालेले आहेत, वेद निर्माण झालेले आहेत. वेद हे आपल्याला वेदाची नावे ही माहीतच आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. त्याबरोबरच त्याला पूरक अशा प्रकारचे असणारे ग्रंथ ब्राह्मणिके, आरण्यके, उपनिषदे, महाकाव्ये याचाही उल्लेख आपल्याला करता येतो. तर ही एक व्यक्तींना, लोकांना जगण्यासाठी जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत ती ही या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. साहजिकच जो पूर्ववैदिक कालखंड होता तो पूर्ववैदिक कालखंड हा उदारमतवादी होता. सर्वांना समान स्थान होतं, स्त्रियांनाही स्थान होतं, पूजा अर्चा या बाबीमध्ये सर्वांना स्थान होतं. परंतु उत्तर वैदिक काळामध्ये मात्र आपल्याला हे सांगता येतं की बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये बदल होत गेला. पूर्वीच्या काळामध्ये असलेली जी काही वर्णव्यवस्था होती ही वर्णव्यवस्था, त्यातून जातीव्यवस्था आली. जातीच्या सीमा ह्या ताठर झाल्या, उच्च-नीचतेला महत्त्व प्राप्त झालं. पवित्र अपवित्र ह्या गोष्टी त्या काळामध्ये ओघाने आल्याच. पुरोहितांचं वर्चस्व निर्माण झालं आणि एक प्रकारे जातीव्यवस्थेची उतरंड ही या असणाऱ्या उत्तर वैदिक काळामध्ये निर्माण झालेली दिसून येते. आणि त्यामुळे या जातीमधील सीमा ज्या आहेत किंवा बंधनं जी आहेत ही अत्यंत कडक झालेली आपल्याला पाहावयास मिळतात. त्याबरोबरच आंतरविवाह, धार्मिक आचारविधी यांना अतिशय महत्त्व प्राप्त झालं आणि मग सर्वसामान्य माणसाला आचरणात आणण्यासाठी हा धर्म जो आहे तो जड जाऊ लागलेला आपल्याला पाहावयास मिळतो. साहजिकच काही समूहांनी अन्याय आणि अत्याचार इतर समूहावर केले दिसून येतात आणि म्हणूनच पशुबळीची असणारी जी काही प्रथा या काळामध्ये निर्माण झाली होती, यज्ञाला अवास्तव अशा प्रकारचं असणारं महत्त्व त्या काळामध्ये निर्माण झालेलं होतं. त्यामुळे साहजिकच लोक जरा त्या असणाऱ्या विचारप्रणालीला कंटाळले होते. म्हणून या असणाऱ्या विचारप्रणालीला सुरुवातीला आपल्याला जर सांगायचं झालं तर वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी या असणाऱ्या वर्चस्वाला विरोध केलेला दिसून येतो. अर्थात हे दोन्हीही महामानव जे होते हे क्षत्रिय कुळातीलच होते. साहजिकच ही जी असणारी पशुबळींची प्रथा आहे ही पशुबळींची प्रथा या गोष्टीला त्यांनी विरोध केला दिसून येतो. सामाजिक उतरंड जी निर्माण झालेली होती, उतरंड म्हणजे उच्च-नीचता जी निर्माण झालेली होती, या उच्च-नीचतेला आव्हान दिलेलं होतं. साहजिकच त्यांनी त्यांच्या धर्मामध्ये कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीला मुक्तपणे प्रवेश दिलेला होता. तर हा जो जैन धर्म आहे हाही फार पूर्वीचा समजला जातो. कारण वर्धमान महावीरांच्या पूर्वी या जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकर होऊन गेले, 23 तीर्थंकर होऊन गेले. वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर होते. तीर्थंकर म्हणजे काय की आपल्याला आपली ही जी काही जीवन प्रणाली आहे किंवा आपली ही जी काही मानवी जीवन आहे, जीवनाची नौका जी आहे ही नौका पैल तीराला पोहोचण्यासाठी मदत करणारा तो तीर्थंकर. तर अशा प्रकारचा असणारा हा तीर्थंकर धर्म जो आहे तो जैन धर्म होता. याही धर्मामध्ये कर्मसिद्धांताला मान्यता होतीच आणि म्हणून या असणाऱ्या महावीरांनी आपल्या असणाऱ्या या धर्मामध्ये अहिंसा, तपस या दोन गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे. कारण ही जी काही यज्ञामध्ये बळी देण्याची प्रथा निर्माण झाली होती त्याला आव्हान देण्यासाठी म्हणून अहिंसेचा पुरस्कार महावीरांनी केलेला होता. याबरोबरच देव ह्या संकल्पनेला त्यांनी कुठेही महत्त्व दिलेलं नाही. तर निर्वाण या तत्वावर भर दिलेला आहे. माणसाचं असणारं निर्वाण जे आहे, निर्वाण म्हणजे आपल्या आयुष्याची जी काही वाटचाल आहे ही वाटचाल कशा प्रकारे व्हावी याला निर्वाण असं म्हटलेलं आहे आणि या निर्वाणावरती भर दिलेला आहे. तर त्यांनी त्यांचा जो प्रचार आहे धर्माचा, विचारांचा, तो अर्धमागधी नावाची भाषा जी होती या अर्धमागधी भाषेमध्ये केलेला आहे.
आणि व्रतस्थ जीवन पद्धतीला महत्त्व दिलेलं आहे. तर गौतम बुद्धांनी आपल्याला 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत. यांनीही देव या संकल्पनेला विरोध केलेला आहे. त्रिपिटक ग्रंथ त्यांनी लोकांसमोर ठेवलेले होते. याबरोबरच भिक्खू संघ स्थापन केलेला होता. जे काही धर्मप्रसारक आहेत त्यांना भिक्खू असं म्हटलं गेलं होतं आणि ज्यांना या असणाऱ्या संघामध्ये यावयाचं आहे त्यांनी भिक्खू संघामध्ये काम करावं हे सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे काही दोन्हीही धर्म आहेत हे दोन्ही धर्म हिंदू धर्माला पर्याय म्हणून तयार झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. नंतरच्या काळामध्ये काही आस्तिक काही नास्तिक अशा प्रकारचेही काही विचार प्रणाली आलेले आपल्याला दिसून येतात, ज्याला आपण षडदर्शने असे म्हणतो. काही आस्तिक षडदर्शने आहेत, काही नास्तिक षडदर्शने आहेत. आस्तिक म्हणजे ईश्वरावर श्रद्धा असणारे, ईश्वराचं अस्तित्व मानणारे. नास्तिक म्हणजे ईश्वराचं अस्तित्व न मानणारे असे. त्याबरोबरच बौद्ध धर्मामध्ये काही जातक कथाही पुढे आलेल्या होत्या. गौतम बुद्धाच्या असणाऱ्या नंतरच्या जीवनावर आधारित अशा प्रकारच्या असणाऱ्या जातक कथा सांगितल्या जातात. गौतम बुद्धाचा पुढचा जन्म कसा असेल, काय असेल, त्यांची ओळख कशी पटवायची हे त्यामध्ये सांगितले गेलेलं आहे. साहजिकच या दोन्ही धर्मामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना अगदी सहजपणे प्रवेश होता आणि मोक्षाचा अधिकारही सर्वांना दिलेला होता आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना या धर्मामध्ये प्रविष्ट झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. नियम वगैरे जे काही आहेत धर्माचे आचरणाचे ते अतिशय सौम्य अशा प्रकारचे होते. जैन धर्माच्या तुलनेमध्ये बौद्ध धर्माचे नियम जे आहेत ते अत्यंत असे सौम्य होते आणि त्याच्यामुळे या असणाऱ्या धर्माचा प्रसार जो आहे बौद्ध धर्माचा तो मोठ्या प्रमाणावरती झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि विशेष म्हणजे राजा सम्राट अशोक याने हा धर्म स्वीकारला, त्यामुळे या धर्माला राजाश्रयही मिळाला. राजा अशोकाने त्याच्या मुलांना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेमध्ये पाठवलेलं होतं. म्हणून हा जो असणारा बौद्ध धर्म आहे तो भारताच्या बाहेर तिबेट, जावा, सुमात्रा, म्यानमार, श्रीलंका अशा प्रकारच्या असणाऱ्या देशामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. आजही या देशातील बौद्ध धर्मीय लोक आहेत ते बौद्ध धर्मीय लोक आपल्या धर्माची उगमस्थान म्हणून भारतभूमीकडे अतिशय आदरानं पाहतात. त्याबरोबरच या असणाऱ्या बौद्ध धर्मामध्ये नैतिक उन्नती आणि त्याबरोबरच दानवृत्ती, स्वार्थत्याग, संयम, अहिंसा या विचारांना प्राधान्य दिलेलं आहे. कालांतराने या दोन्ही धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असणारे पंथ निर्माण झालेले आहेत. जैन धर्मामध्ये श्वेतंबर, दिगंबर असे पंथ निर्माण झाले. जैन धर्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये हीनयान, महायान आणि नंतरच्या काळामध्ये वज्रयान अशा प्रकारचे असणारेही पंथ निर्माण झालेले आहेत. काही ठराविक विचारसरणीचा पुरस्कार त्या पंथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. तर अशा प्रकारची असणारी ही जी काही धर्मपरंपरा आहे ही धर्मपरंपरा आपल्याला पाहावयास मिळते. हे झालं प्राचीन भारतीय धर्म इतिहासामध्ये, धर्मप्रणालीमध्ये. परंतु आता नंतर आपल्याला मध्ययुगीन कालखंडामध्ये धर्मपरंपरा कशा होत्या हे आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. मध्ययुगीन कालखंड म्हणजे इसवी सन 600 ते इसवी सन 1500 हा सांगितला जातो. साहजिकच या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असणारे धर्म जे आहेत हे धर्म भारतामध्ये आले. त्यामध्ये ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम, पारसी या धर्माचा आपल्याला नामोल्लेख करता येतो. याच काळामध्ये संगम कालखंडही काही राज्यामध्ये असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. इसवी सन पूर्व 6वे शतक ते इसवी सन 3ऱ्या शतकामध्ये दक्षिणेकडे जी राज्य होती त्यामध्ये तामिळनाडू, केरळ
या राज्यामध्ये संगम, संगम म्हणजे एकत्र येणं, परिषदा घेणं, एकत्र येऊन धार्मिक विषयावरती चर्चा करणं, काही परिषदा घेणं, समाज व्यवस्थेला शिस्त राखण्यासाठी काही नियमावली तयार करणं, या बाबींचा समावेश होतो. तर हा संगम कालखंड आहे. या संगम कालखंडामध्ये ते केलं. विधी भक्ती यावरती तिथे भर देण्यात आलेला आहे. त्याबरोबरच भूत प्रेत याच्यावरती चर्चा करण्यात आलेली आहे. आणि वृक्ष, दगड, जल, प्राणी, तारे, ग्रह यांनाही देवता स्वरूप मानून त्या काळामध्ये ही पूजा केली जात असे. शेवटी मानवाचं अस्तित्व जे आहे त्या अस्तित्वाच्या विषयी माणसाचं असणारं शरीर आणि त्यातला असणारा जीव, आत्मा हा वेगवेगळा आहे याच्यावरही चर्चा केलेली आहे. त्या स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यात आलेलं आहे. पूर्वज पूजा, पुनर्जन्म या गोष्टीवरही त्या काळामध्ये विश्वास ठेवला जात असे. तर अशा प्रकारे काही मधल्या काळामध्ये संगम कालखंड आलेला आहे. त्याच्यानंतर मग आपण जसजसं पुढे जाऊ तसं पुढे काही जे धर्म आलेले आहेत मध्ययुगीन कालखंडामध्ये बाहेरून आलेले, त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. तर पुढे जो धर्म आपल्याला अभ्यासायचा आहे किंवा ज्या धर्माचा आपला विचार करावायचा आहे तो धर्म म्हणजे आहे पारसी धर्म. पारशी, आता पारशी धर्म ही वैदिक काळाच्या पूर्वीच आहे असं म्हटलं जातं, परंतु पारसी धर्म हा काही भारतातला नाही. पारसी धर्म हा मध्य पूर्वेतून आलेला आहे. मध्य पूर्व म्हणजे आताचे इराण, इराक वगैरे जे देश आहेत, तो जो भाग आहे त्याला मध्य पूर्व असं म्हटलं जातं. तर या मध्य पूर्वेतून आलेले हे धर्म आहेत. साहजिकच त्या राज्यामध्ये, त्या देशामध्ये या लोकांचा छळ होत असे आणि त्यामुळे या लोकांनी सुरक्षित भूमी म्हणून भारतामध्ये येण्याचा प्रयत्न केला आणि स्थलांतर केलेलं आहे. भारताच्या असणाऱ्या किनाऱ्यावरती गुजरात या राज्यामध्ये हे लोक आलेले आहेत आणि तिथे काही काळ स्थिरावलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि साहजिकच बरेचसे असणारे हे लोक जे आहेत हे आलेही आणि तिथे स्थिरावलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. तर या असणाऱ्या पारसी लोकांचं खूप मोठं योगदान जे आहे हे योगदान आपल्याला दिसून येतं. तर आजही आपण जर विचार केला तर पारसी लोकांनी त्यांचं अस्तित्व स्वतंत्रपणे ठेवलेलं आहे. आजही पारसी लोक हे इतर जातीतील, इतर धर्मातील लोकांच्या सोबत रोटीबेटी व्यवहार करत नाही. संख्या जरी त्यांची कमी असली तरीही बाहेरच्या व्यक्तीला आपल्या धर्मामध्ये स्थान देत नाही. साहजिकच पारसी धर्माचे लोक जे आहेत हे कष्टाळू, मेहनती, जिद्दी असलेले आपल्याला दिसून येतात. पारसी धर्म हा आपल्या प्राचीन जरी धर्मापैकी आहेच, तोही स्वतःचं अस्तित्व आजही टिकून आहे. चांगले वाईट ह्या संकल्पना तिथेही आहेत. स्वर्ग नरक याला त्या असणाऱ्या पारसी भाषेमध्ये आवेस्ता असं म्हटलं जातं. आवेस्ता हा त्यांचा पवित्र ग्रंथ आहे. आहोर, मजद म्हणजे ईश्वाचा निर्माता वगैरे ह्या बाबी त्यामध्ये समाविष्ट आहेत. सत्याचा उगम यालाही त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. त्यांचे असणारं जल आणि अग्नी ह्या दोन गोष्टीला विशेष महत्त्व आहे. कारण जल आणि अग्नी ह्या माणसाला शुद्धतेसाठी महत्त्वाचे आहेत. माणसाची शुद्धता जी आहे ही शुद्धता जल आणि अग्नीने होती. आग्यारी, आग्यारी हा शब्द पारसी धर्मामध्ये प्रसिद्ध आहे. आग्यारी म्हणजे अग्नी. आणि हिरानवरून येत असताना नवसारी, नवसारी हा जो भाग आहे, नवसारी या भागामध्ये पारसी लोक जास्त राहतात. आपल्यासोबत अग्नी आणला असं त्यांचं मत आहे 9व्या शतकामध्ये. तर
अशा प्रकारची असणारी त्यांची ओळख आजही पारशी लोकांनी कमी होऊ दिलेली नाही. भारताच्या असणाऱ्या विकासामध्ये पारशी लोकांचं खूप मोठं योगदान आहे. भारताच्या असणाऱ्या अणुशक्तीचा पाया घालणारे डॉक्टर होमी जहांगीर भाभा हे पारशी समुदायातून येतात. त्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, फील्ड मार्शल सॅम माणकेशा यांची नावं आपल्याला अग्रक्रमाने घ्यावी लागतात. माएस्ट्रो जुबेर मेहता ही व्यक्तिमत्वे आहेत. त्याबरोबरच उद्योग क्षेत्रामध्ये टाटा, गोदरेज, वाडिया या लोकांची नावं आपल्याला प्राधान्याने घ्यावी लागतात. कारण यांनी खूप मोठ्या उद्योगाची पार्श्वभूमी ही भारताला दिलेली आहे. भारताच्या असणाऱ्या औद्योगिक विकासामध्ये या लोकांचं खूप मोठं योगदान आहे. आजही पाहतो आपण भारताच्या जगामध्ये जी काही कोरोनाची स्थिती आलेली आहे, त्या असणाऱ्या स्थितीमध्ये टाटा समूहानं भारतीय लोकांच्या मदतीसाठी खूप मोठा हात, आर्थिक मदत दिलेली पाहावयास मिळते. खूप मोठ्या लोकांना रोजगार टाटा समूहाकडून मिळतो, हेही आपण जाणून आहोतच. तर अशा प्रकारचं असणारं योगदान जे आहे, हे योगदान या समूहातील लोकांचं आहे. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये कायदे पंडित म्हणून या समुदायातील लोकांचं आपल्याला नामोल्लेख करावा लागतो. त्यामध्ये नानी पालखीवाला, सोनी सोराबजी, फली नरीमन हे कायदे पंडित पारसी समुदायातून येतात. म्हणजे हा समुदाय भारतीय समुदायामध्ये आता पूर्णपणे मिसळलेला आहे. तरी देखील त्यांनी त्यांचं अस्तित्व हे स्वतंत्र ठेवलेलं आहे. आजही या समुदायामध्ये इतर लोकांना, इतर जातींना किंवा त्यांच्यासोबतचा रोटीबेटी व्यवहार होत नाही. त्यानंतर पुढचा धर्म जो आहे भारतामध्ये आलेला मध्ययुगीन कालखंडामध्ये, तो आहे ज्यू. ज्यू धर्मातील लोक जे आहेत ते सुरुवातीला कोची या बंदरामध्ये आलेले आहेत. तिथे काही लोकांनी त्यांच्यामध्ये मिसळलेले आहेत. ज्यू कोची असं त्यांना म्हटलं जातं. तर हे जे असणारे ज्यू धर्मीय आहेत, या ज्यू धर्मियांचा जगाच्या पाठीवरती खूप मोठा छळ झालेला आहे. मुंबईमध्ये बेने इस्रायल ज्यू या समाजाचे काही लोक राहतात. मिझोराम राज्यामध्ये काही ज्यू धर्मीय लोक आहेत. तोरा हा त्यांचा ग्रंथ आहे. बायबलचा जुना करार जो आहे त्याच्यावरती तो आधारित आहे. हाही एकेश्वरवादीचा आहे. शाबात हा त्यांचा पवित्र विधी आहे. जगामध्ये ज्यू धर्मियांचा खूप मोठा छळ केलेला आहे. पहिल्या महायुद्धामध्ये विशेषतः नाझी राजवटीनं या ज्यू धर्मियांचा खूप मोठा छळ केलेला आहे. लोकांच्या कत्तली झालेल्या आहेत. तर या असणाऱ्या ज्यू धर्मीय लोकांना जगाच्या पाठीवर स्वतःची अशा प्रकारची असणं कुठलीच भूमी नव्हती. कित्येक लोकांचा छळ झालेला आहे. या लोकांना स्वतःची भूमी मिळण्यासाठी 20 शतक उजडावं लागलं. आज इस्रायल नावाचा जो देश आहे तो ज्यू धर्मियांचा देश आहे. आणि इस्रायलची असणारी शेती, इस्रायलची असणारी प्रगती ही सर्व जगाला विदित आहेच. तर हा असणारा ज्यू धर्म जो आहे किंवा हा जो असणारा इस्रायल देश आहे, या असणाऱ्या ठिकाणच्या असणाऱ्या घडामोडी ज्या आहेत त्या नेहमीच आपल्या कानावरती येत असतात. खूप मोठा संघर्ष या लोकांनी केलेला आहे. तर अशा प्रकारचे असणारे हे ज्यू धर्मीय लोक आहेत. त्यानंतर येशू सणाच्या पहिल्या शतकामध्ये भारतामध्ये येशू ख्रिस्त यांचे शिष्य सेंट थॉमस हे आलेले आहेत. आपल्या अनुयायांना घेऊन आलेले आहेत. त्यांनी तो असणारा जो धर्म आहे तो भारतामध्ये आणला. त्यांना ख्रिश्चन म्हणून ओळखलं जातं.
मुंबई येथील मलबार हिल या भागामध्ये हे असणारे ख्रिश्चन धर्मीय लोक आलेले होते. हाही एक एकेश्वरवादीच असणारा धर्म आहे. येथेही सर्वांना मुक्त प्रवेश आहे. प्रेम हा शब्द ख्रिश्चन धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. येशू ख्रिस्त यांनी प्रेमाचा सल्ला दिलेला आहे, प्रेमाचा संदेश दिलेला आहे. सर्वावर प्रेम करा या शब्दाला विशेष महत्त्व आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला हाल करून मारलं जात होतं देशद्रोहाचे आरोप लावून, त्यावेळेस येशू ख्रिस्त ईश्वराकडे प्रार्थना करत होते की हे परमेश्वरा, तू काय कर, या माझ्या मारेकऱ्यांना माफ कर, कारण ते काय करत आहेत हे त्यांनाच कळत नाही. तर या ख्रिश्चन धर्मामध्ये येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि त्यांचं असणारं पुनरुत्थान याला विशेष अशा प्रकारचं असणारं महत्त्व आहे, ज्याला आपण गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे असं म्हटलं जातं. ईस्टर संडे म्हणजे काय? मृत्यूनंतर येशू ख्रिस्ताने त्यांच्या काही निवडक सदस्यांना पुन्हा दर्शन दिलं, अशा प्रकारचा असणारा ईस्टर संडे. पुनरुत्थान म्हणजे नंतर पुन्हा मानवी अवस्थेमध्ये येणं, याला विशेष अशा प्रकारचं असणारं महत्त्व आहे. त्यानंतर 6व्या शतकामध्ये पुढचा धर्म जो आहे तो भारतामध्ये आला, तो म्हणजे इस्लाम. हाही धर्म एकेश्वरवादीच आहे. कुराण हा या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. या असणाऱ्या इस्लाम धर्मियांच्या ज्या श्रद्धा आहेत त्या मूळ कलमा, नमाज, जकात, रोजा आणि हज या 5 गोष्टींना विशेष अशा प्रकारचं असणारं महत्त्व आहे. प्रत्येक मुस्लिम धर्मीय व्यक्तीनं, इस्लाम धर्मीय व्यक्तीनं या गोष्टीचं पालन करावं असा आदेश आहे किंवा तशा प्रकारे त्यांचा नियम आहे. कुराणावर आधारित जीवन प्रणाली हा इस्लाम धर्मियाचा श्रद्धा प्रणालीचा भाग आहेच. त्यामुळे भारतीय समुदायामध्ये जवळजवळ या असणाऱ्या 5 घराण्यांनी 320 वर्ष राज्य केलेलं आहे. त्यामध्ये मामुलक घराणे, खिलजी घराणं, तुघलक घराणं, सय्यद घराणं, लोधी घराणे यांनी सत्ता गाजवलेली आहे. 1579 मध्ये अकबर बादशाह याने दीन इलाही या असणाऱ्या धर्माची स्थापना केलेली होती. अगदी वैश्विक सहिष्णुतेच्या असणाऱ्या तत्वावर आधारित ही असणारी धर्म स्थापना होती. सर्वांना या ठिकाणी प्रवेश होता. याही असणाऱ्या धर्मपद्धतीमध्ये पुरोहित, धर्मगुरू, धार्मिक विधी यांना कुठल्याही प्रकारचं असणारं महत्त्व या असणाऱ्या धर्मामध्ये नव्हतं. ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू अशा विविध लोकांशी आलेल्या सामाजिक संबंधातून धर्मांतरानंतर झालेली होती. ख्रिश्चन धर्मप्रसारक त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक सेवेसाठी ओळखले जातात. नंतर पुढचा धर्म जो आहे तो म्हणजे शीख धर्म आहे. शीख धर्म हा 15व्या शतकातला आहे. याही असणाऱ्या धर्मामध्ये पोचण्याचं त्याला बिलकुल स्थान नव्हतं. गुरु ग्रंथ साहिब हा त्यांचा प्रमुख ग्रंथ मानला जातो. लंगरची व्यवस्था या असणाऱ्या धर्मामध्ये होती. अर्थात लंगर म्हणजे भोजनगृह, लोकांना जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी असते. सेवादार असं या असणाऱ्या सेवा करणाऱ्या लोकांसाठी म्हटलं जातं. लोकांची काळजी घेणं, सौजन्याने वागणं, त्यांची सेवा करणं हे यामध्ये समाविष्ट आहे. तर अशा प्रकारच्या असणाऱ्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मामुळे भारतीय समुदायाला आकार येत गेलेला आहे. नंतरच्या काळामध्ये काही भक्ती चळवळी आलेल्या आहेत, सुफी पंथ आलेला आहे, संत ज्ञानेश्वर,
संत तुकाराम यांचाही नंतरच्या काळामध्ये खूप मोठं योगदान या असणाऱ्या धार्मिक विकासामध्ये असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. पंढरपूरचा विठ्ठल आणि त्याचे असणारे ते जे काही भक्त आहेत, वाऱ्या दिंड्या भक्ती चळवळी ज्या आहेत त्यानंतरच्या काळामध्ये उदयास आलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे आजही आपण पाहतो की आपल्या समाजामध्ये जी काही आर्थिक उलाढाल होते, ज्या काही प्रथा परंपरा पाळल्या जातात, या प्रथा परंपरा ह्याचं मूळ जे आहे याचं मूळ हे प्राचीन भारतीय इतिहासामध्ये आहे. आणि त्यामुळं आज आपल्या जीवनाचा ज्या गोष्टी अविभाज्य भाग बनून राहिलेल्या आहेत त्याला कारणीभूत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या भारताच्या प्राचीन आणि मध्ययुगीन धर्मप्रणाली आणि श्रद्धा याच्यामध्ये आहेत आणि त्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले आहेत हे आपल्याला लक्षामध्ये येतं. साहजिकच या भागाचं अवलोकन केल्याच्या नंतर आजचा आपला भारतीय समाज हा कसा विकसित होत आलेला आहे याची कल्पना आपल्याला येत राहते. आणि साहजिकच भारतीय समुदायाच्या स्थापनेविषयीची असणारी जी काही जिज्ञासा आहे या जिज्ञासेचं उत्तर आपल्याला या भागामधून पाहावयास मिळतं. तर पाठाचा उर्वरित भाग, नवीन नवीन मुद्दे हे आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. पुढच्या तासिकेमध्ये आपण भारतीय समुदायातील स्त्रियांचं स्थान अभ्यासणार आहोत. तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये.